कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मार्च महिन्यापासून गुरुकुंज मोझरी येथील बंद असलेले लाखो गुरुदेव भक्तांचे श्रद्धास्थान, राष्ट्रसंताची महासमाधी आणि आश्रम मंदिर परिसर हा तब्बल 8 महिन्यानंतर आज भाविकांसाठी राज्य शासनाच्या धोरणेनुसार खुले करण्यात आले आहे। आज पहिल्याच दिवशी येथे पहिल्या 5 भाविकांच्या संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला। राज्य सरकारच्या परवानगीनंतर आता अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीतील तुकडोजी महाराजांचे प्रार्थना मंदिर आणि समाधी ही आज सकाळी सामुदायिक ध्यानानंतर कोरोना काळातील सर्व नियम पाळून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे। विशेष म्हणजे समाधीचे दर्शन सुरू झाल्यानंतर पहिल्या 5 भाविकांचे औक्षवण करून त्यांना तुकडोजी महाराजांची ग्रामगीता भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तब्बल 8 महिन्यांपासून राज्यभरातील सर्व छोटे मोठे धार्मिक स्थळे हे बंद होते। त्यामुळेच राज्यातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ असलेली तुकडोजी महाराज यांची गुरुकुंज मोझरीतील महासमाधी ही बंद होती। दरम्यान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनंतर ही समाधी आज सकाळी सामुदायिक ध्यानानंतर भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे। यावेळी पहिल्या 5 भाविकांना ग्रामगीता भेट देण्यात आली। तत्पूर्वी काल संस्थानच्या वतीने संपूर्ण समाधी परिसर सॅनिटायझर करण्यात आला होता। आजपासून दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे। समाधी स्थळी दर्शनासाठी आलेल्या पहिल्या 5 भाविकांचा अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांच्या हस्ते ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे जे समाधी मंदिर आहे हे मंदिर गेल्या 8 महिन्यापासून जवळपास बंद होतं आणि आजच ते दिवाळीनिमित्तानं म्हणा की शासनाने करण्याची परवानगी सगळ्या महाराष्ट्रातल्या मंदिरांसाठी दिली। मला मनापासून त्यांचा धन्यवाद द्यावा असं वाटतो। आणि आज प्रथमच हे मंदिर समाधी मंदिर उघडल्यानंतर आज प्रथमतः जे दर्शनार्थी आले त्यांना यथोचित तसा त्याचा सत्कार केला, त्यांना टोपी दिली आणि ग्रामगीता दिली त्यांना। आणि खरं म्हणजे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची ही समाधी अशी आहे की त्याला बंद केल्याने बंद होत नाही आणि उघडल्याने उघडत नाही अशासारखी ही समाधी आहे की जे सडकीवरूनच तुम्हाला त्याचं दर्शन सहजासहजी होऊ शकते। त्याचं अशा पद्धतीची ही समाधीची रचना महाराजांनी केलेली आहे। राज्यातलं एकमेव असं एक स्थळ आहे, एक समाधी मंदिर आहे की त्या समाधी स्थळाचं सहज असं दर्शन होऊ शकते। उभा राहिल्यानंतर दुरून सडकीवरूनही दर्शन जाता येताही दर्शन होऊ शकते असं एकमेव स्थान आहे। हेमंत निखाडे, विदर्भ न्यूज, तिवसा।